आपण जर बघितलं तर स्टार रेट या विषयामध्ये ज्या पद्धतीने संदिग्धरित्या डॉकेट प्रेझेंट झालं त्यावरती सगळ्यांनीच आक्षेप घेतला आहे की ते डॉकेट जे आहे ते आधी स्थायीकडे गेलं, नंतर महासभेवर आलं, स्टँडिंग मध्ये त्याचा विरोध झाला, आपणच बातमी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही जो विषय आहे तो जर धोरणात्मक असेल तर धोरणात्मक विषय चर्चा केल्याशिवाय त्याच्यावर निर्णय देणं चुकीचं होईल. आणि आजचा जो विषय होता स्टार रेटचा, आधी आयुक्तांनी ते डॉकेट प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर ते डॉकेट मागे घेण्यात आलं. मला असं वाटतं ते डॉकेट अपुरं होतं म्हणून ते प्रशासनाने मागे घेतलं. त्याचं कारण असं आहे की स्टार रेट देताना आपण कोणते निकष पाळतो, इंडेक्स कोणते देतो, त्याच्यानंतर त्याची एक SOP ही दिली गेली पाहिजे. त्या काही गोष्टी आहेत, त्या काही एकदम क्लिअर कट आपण ज्या गाईडलाईन्स म्हणतो त्या त्याच्यात नव्हत्या आणि म्हणूनच ते डॉकेट मागे घेण्यात आलं. हे जरी असलं तरी सुद्धा प्रशासनाने जो काही एक संदिग्धतापूर्वक ही जी प्रोसेस फॉलो केली होती, मी सभागृहात देखील म्हटलं की 4 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासनाला अतिशय ढेपाळल्यागत काम करायची सवय लागली आहे किंवा 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये त्यांना प्रोसेस काय याचा विसर पडलेला आहे आणि त्याकरता त्यांना डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. प्रशासनाला वेळेत जाग आली तर ठीक आहे आणि म्हणूनच जी काही प्रोसिजर आहे त्यांना फॉलो करण्यासाठी मी पुन्हा हा स्टार रेटचा जो डॉकेट आहे तो त्यांना सांगितलंय की आपण हा डॉकेट SOP सकट विथ गाईडलाईन्स, आमची जी विशेष महासभा आहे ती रस्ते आणि खड्ड्यांवरतीच आहे, ज्यासाठी हे बांधकामाचे जे कंत्राट होते ते मागवले गेले होते. त्याच्यामुळे विषयाला अनुसरून मी ती मागणी केलेली आहे आणि सभागृहाची देखील मागणी होती. कारण सभागृहात जर आपण मत बघितलं तर नाशिक शहरात कामं तर झाली पाहिजे. कुंभ येणार आहे, 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती पावसाचंही म्हणलं जात आहे की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती जर आपली कामं नाही झाले आणि यात अधोरेखित करण्यासारखा विषय असा आहे की आतापर्यंत प्रशासकीय काळात झालेले जे कंत्राट आहे ते 120 दिवसांपेक्षा जास्त, 5 महिने, 6 महिने अशा पद्धतीचा वेळ जर वर्क ऑर्डरला लागत असेल तर कशाच्या भरोशावर आपण कुंभ आणि कशाच्या भरोशावर आपण कामं करायची. आणि म्हणून या पूर्ण रुलिंग मध्ये मी असं सांगितलंय 3 गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. एक, प्रशासनाचा ढिसाळपणा, ज्याच्यामध्ये त्यांना पूर्ण नियमांचा विसर पडलेला आहे, त्यांना तो आठवणीत राहून पुन्हा सादर करायला लावलाय. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो काही कार्यकाळ आहे निविदा प्रक्रियेचा तो आटोपशीर असला पाहिजे आणि त्यामुळे महिनाभराच्या आत वर्क ऑर्डर देणं हे गरजेचं मानलेलं आहे. सभागृहाचं अशी मागणी होती, ती करण्यात आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे आत्ता कामं आपण स्टार रेट साठी प्रलंबित होते किंवा काय कंत्राटदाराचं म्हणणं होतं याच्याकडे लक्ष न देता 120 दिवसाचा कार्यकाळ ज्या कॉन्ट्रॅक्टर्सचा किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टचा पूर्ण झालेला नसेल त्यांना वर्क ऑर्डर देण्यात यावी. कारण तेव्हा जर त्यांनी बिलो भरले याचा अर्थ त्यांना ते अग्रीड आहे. त्यामुळे याच्यात कोणालाही पाठीशी घालायची काहीच गरज नाहीये आणि ज्यांचा 120 दिवसाचा कार्यकाळ झालेला असेल त्यांना ती वर्क ऑर्डर घेणं बंधनकारक नाहीये. त्या कारणास्तव आपण शॉर्ट टेंडरिंग करून, कारण जनतेचा प्रोसेसचा ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ वाया न घालवता आपल्याला त्वरित काम सुरू पाहिजे. आधीच विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे आपलं हे जे काही कंत्राट होतं, जे मे मध्ये काही स्थायीकडे गेलं होतं, त्याच्यानंतर 1 महिन्याचा आपला विधान परिषदेचा आचारसंहितेचा काळ लागला आणि त्याच्यानं ही कामं जी आहेत ती अतिशय संत गतीने सुरू आहेत आणि म्हणून आपण ती जी कामं आहेत त्याचं त्वरित आपण वर्क ऑर्डर देण्यात यावी. ज्यांना 120 दिवस नाही झाले त्यांना ती वर्क ऑर्डर मिळणार आहे, त्यांनी आधी भरलेल्या कंत्राटानुसार.